तो येस, सगळ्यांचं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. ज्या ज्या लोकांनी काल एनरोल केलेलं आहे पुढच्या प्रवासासाठी, म्हणजेच लेवल 2, 3, 4 साठी ऍडमिशन घेतलेलं आहे, त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हा डिसिजन स्वतः घेतलेला आहे की येस, डेफिनेटली मला काहीतरी माझा कर्मा बॅलन्स करायचा आहे. मला या युनिव्हर्सच्या शक्तीबरोबर, पॉवर बरोबर कनेक्ट व्हायचे आहे आणि माझ्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आता आजपर्यंत मी अनुभवतोय किंवा जे जे काही माझे ड्रीम्स आहेत, माझे गोल्स आहेत, ते मॅनिफेस्ट करायचे आहेत, त्यासाठी मी आता रेडी आहे. कारण कोणाच्याही आयुष्यामध्ये तुमचे किती गोल्स असतील आणि तुमची आताची परिस्थिती काही असेल, बघा लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही आता कुठल्याही परिस्थितीत का असेना, ते मॅटर करत नाही. आता तुमच्याकडे 5,000 कमवण्याची कॅपॅसिटी नाही, डझंट मॅटर. पण तुम्ही भविष्यासाठी काय स्वप्न बघता, सायकिक तऱ्हेने काय विचार करता, काय इमॅजिन करता, ते मॅटर करतं. तुमची सोल पॉवरमेंट कशी वाढवायची, हे सगळं मी तुम्हाला आपल्या पुढच्या प्रवासामध्ये सांगणार आहे. सो येस, डेफिनेटली जी जी लोक माझ्याशी कनेक्ट झालेली आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काहीतरी चांगले बदल होणार आहेत, एवढं नक्की. पण येस, डेफिनेटली आणखीन एक सांगते, ऍडमिशन घेतलं आम्ही, आता आम्ही मॅडमला कनेक्ट झालो तर लगेचच आमच्या आयुष्यात सगळे बदल होतील का? सो हा गैरसमज करून घेऊ नका. बी क्लिअर, मी ते क्लिअर करते. कारण का, लगेच तूप खाल्लं की रूप 2 दिवसात येत नाही, त्याच्यासाठी थोडेसे पेशन्स असावे लागतात. बरोबर ना? आणि आपल्यापेक्षाही सुंदर या युनिव्हर्सचे, या परमेश्वराचे आपल्यासाठी काहीतरी वेगळे प्लॅनिंग असतात. त्या प्लॅनिंगवर विश्वास ठेवा, ट्रस्ट ठेवा आणि मग बघा तुमच्या स्वप्नांना, तुमच्या गोल्सला किती छान, सुंदर अशी गती मिळते. ठीक आहे? सो थँक यू सो मच. आता आपण आपलं पुढचा सेशन सुरू करूया. एकच मिनिट. सो आपला आजचा टॉपिक आहे मेडिटेशन. मेडिटेशन कसं करायचं? मोस्ट ऑफ सगळीच लोक मेडिटेशन करत असतील, त्याच्यासाठी वेगळं असं मला वाटत नाही काही सांगावं लागेल मला. पण त्यातल्या त्यात काही छोट्या छोट्या टिप्स देते मी, त्या लक्षात ठेवा तुम्ही. तुमच्यापैकी किती लोक आधी करत नव्हते, पण जेव्हापासून आपलं सेशन चालू झाला आणि मी सांगितलं तुम्हाला की मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे, तिथपासून किती लोकांनी सुरुवात केली बरं? ऍटलिस्ट कमीत कमी 5 मिनिटासाठी, 5 ते 10 मिनिटं. ओके, अनघा मॅडम आहेत, व्हेरी गुड. शिल्पा मॅडम आहेत, चेतना आहेत. ओके, चलो आणखीन कोण आहेत? बाकी सगळे ठणठण गोपाल. राजश्री मॅडम आहेत, राजश्री घाडगे मॅडम आहेत. ओके, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांच्याच प्रश्नांची आज उत्तरं दिली जाणार आहेत. येस, ओके, बरीच लोक आहेत. चला, थँक्यू सो मच. कारण जरी तुम्हाला वर मेडिटेशन हा प्रकार असं वाटत असेल की काय होणार आहे, एवढे दिवस केलं तर काही फरक नाही पडला, तर आता काय होणार आहे? पण ज्या क्षणी तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात करता अगदी मनापासून, तेव्हा ती तुमची इच्छा नसते, ती साक्षात परमेश्वराची इच्छा असते. आणि म्हणूनच रोज कमीत कमी स्वतःला 10 मिनिटं तरी द्या मेडिटेशन करण्यासाठी. बघा तुमच्याच आयुष्यामध्ये किती छान बदल येतात. पण असं नाही, 1 तास मेडिटेशनसाठी बसलोय आणि सगळं लक्ष त्या जेवणाजवळ, ऑफिसमध्ये, मुलांजवळ, त्याला काही अर्थ नाही. म्हणून मी सांगते 10 मिनिटं करा, पण पूर्ण मनापासून, पूर्ण सरेंडर होऊन करा. ज्या क्षणी तुम्ही संपूर्ण सरेंडर होता ना, त्या क्षणी तुमच्या जीवनामध्ये कायापलट व्हायला सुरुवात होते. ठीक आहे? आणखीन एक, मेडिटेशन करायला कधी बसायचं? सगळ्यात जर तुमचे गोल्स मोठे-मोठे असतील, स्वप्न मोठी असतील, तुम्हाला उंच झेप घ्यायची आहे येणाऱ्या 5 वर्षामध्ये, तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठून मेडिटेशन करायचं. ठीक आहे? ज्यांना नाही जमत, की बाबा मग आमची झोपण्याचीच वेळ रात्री 12:30-1 आहे, मग कसं जमणार बरं? मग तुमच्या वेळेनुसार तुम्ही मॅनेज करा, काही प्रॉब्लेम नाही. कुठेतरी त्या परमेश्वराबरोबर आपल्याला कनेक्ट होणं गरजेचं आहे. परमेश्वराला गरज नाहीये. आपल्याला गरज आहे ती एनर्जी क्रिएट करण्यासाठी, कलेक्ट करण्यासाठी. ठीक आहे ना? सो जर आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे, तर ते करणं गरजेचं आहे. आजकाल काय, कुठला जमाना आहे? मॅगी, फास्ट फूड. झटपट 2 मिनिटामध्ये रेडी. आणि त्यामुळे ती सगळ्यांना सवय झाली, की आमचे दुःख खूप आहेत, पण आम्हाला असा काहीतरी मार्ग सुचवा, की शॉर्ट अँड स्वीट.
मग तेवढे कर्म पण चांगले करा ना तुम्ही, शॉर्ट अँड स्वीट, बरोबर ना? पण जर आपले कर्मच एवढे मोठे मोठे असतील, आपण काय केलेलं आपल्याला माहित नसेल, तर ऑब्व्हियसली त्याच्यासाठी वेळ लागणारच. आणि नेहमी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वराकडे कधीही मागायचं नाही. मला हे हवंय, मला ते हवंय, मला आत्ताच्या आता ₹5,00,000 माझ्याकडे कॅश आली पाहिजे, कधीच मागायचं नाही. का बरं? कारण परमेश्वराच्या योजना आपल्या योजनेपेक्षा फार वेगळ्या आणि फार सुंदर असतात. त्याच्याबद्दल आपल्याला काही माहीत नसतं. तुम्ही 5,00,000 मागताय, पण मे बी त्या परमेश्वराने कुठेतरी तुमच्या नशिबात 5च्या ऐवजी 50,00,000 लिहिलेले असतील तर? आणि तुम्ही मागताय किती? 5,00,000. सो जर तुमचा कर्मा चांगला असेल, तो बॅलन्स झालेला असेल, तर नक्कीच तो परमेश्वर तुम्हाला तेवढी अमाउंट किंवा जे तुमच्या नशिबात आहे त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर देईल. म्हणून नेहमी परमेश्वराकडे मागताना काय मागायचं बरं? जे तुला योग्य वाटतंय माझ्यासाठी ते सगळं मला दे. मग मागण्याचा प्रश्न उरतोय का आता आपल्याला? मला हे दे, मला फलाना दे, मला ते दे, काहीच नाही. देवळात जायचं. कशासाठी? मागण्यासाठी का? नाही. थँक बोलण्यासाठी. व्हॉटेव्हर आता माझी जे परिस्थिती आहे, त्यासाठी थँक ठीक आहे? आजपासून देवळात कशासाठी जाणार आपण रोज? फक्त ग्रॅटिट्यूड म्हणून थँक बोलण्यासाठी. नाहीतर देव बसला ऐकायला, लगेच आपले गाराणे सुरू, तक्रारी सुरू. तसं करायचं नाही. काय करतात मग? रोज जर एखाद्या माणसाला तुम्ही रोज तुमच्या तक्रारी सांगणार असाल, कंप्लेंट सांगणार असाल, तर तो माणूस बोर होतो. तुमच्याकडे इग्नोर करतो. मग तुम्हाला वाटतं का परमेश्वराने तुमच्याकडे इग्नोर करावं? नाही. आपले प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या कर्मानुसार आपल्याकडे आलेले आहेत. सो सॉल्व्ह पण कोणाला करायला पाहिजे? आपल्यालाच. येस, ऑब्व्हियसली गाईडन्स तुम्हाला गुरुकडून घेणं गरजेचं आहे. कारण का होतं? त्याच्यामुळे 5 वर्ष जी क्षमता असते तुमच्या कर्माची, ती कितीवर येते? कमीत कमी 1 वर्षामध्ये किंवा 6 महिन्यावर सुद्धा येऊ शकते. जसा तुमचा कर्मा बॅलन्स होईल, तसे-तसे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळायला लागतील. म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये एखादा मेंटॉर किंवा एखादा गुरु असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे? आता आपण पुढे बघूया. मेडिटेशन मी जसं सांगितलं तुम्हाला, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जी योग्य वेळ वाटते, त्या वेळेनुसार तुम्ही करा. मग तुम्ही म्हणाल, "मॅडम मी एवढी बिझी असते, एवढी बिझी असते, मी करूच शकत नाही. मला रात्री वेळ मिळतो." ठीक आहे. रात्री झोपायच्या आधी करा. काही प्रॉब्लेम नाहीये. कारण आपण हे परमेश्वरासाठी करतोय की आपल्यासाठी करतोय? ऑब्व्हियसली आपल्यासाठी. आता मग कुठे करायचं? तर तुमच्या घरामध्ये जी एखादी जागा शांत असते, त्या शांत जागी, शांत कोपऱ्यामध्ये तुम्ही करा. कारण आपल्या घरामध्ये सगळ्याच जागा आपल्याला आवडत नाही. पण एखादा असा कोपरा असतो, की आपल्या मनाला तो फार आवडतो. तिथे आपल्याला फार शांतता वाटते. बरोबर ना? सो असा एखादा कोपरा तुम्ही निवडायचा आहे. रोज त्याच जागेवर बसायचे. का बरं? कारण रोज त्याच जागेवर बसल्यामुळे त्या जागेची एनर्जी ऑटोमॅटिक आपल्याला मिळते. ती ऊर्जा वाढते. त्या जागेचे व्हायब्रेशन वाढतात. ठीक आहे? आता किती वेळ करावं? जी लोकं अजिबातच करत नाही, अजिबातच नाही, 0 त्यांनी सुरुवात करायची आहे 10 मिनिटापासून. जी लोकं थोड्याफार प्रमाणात करतात, त्या लोकांनी करायचे 20 मिनिटासाठी. एवढा तरी वेळ तुम्ही स्वतःसाठी काढू शकता की नाही? येस ओर नो? काढू शकता? ओके. मग काय करायचं? मंत्र म्हणायचा का? मेडिटेशन करायचं म्हणजे नक्की काय करायची? आता तुम्हाला जर काही मंत्र माहिती असेल, तर मंत्र म्हणा. तुमच्या गुरुने कुठला मंत्र दिला असेल, तर तो म्हणा. जे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचंय त्याच्या रिलेटेड जे काही मंत्र आहेत, ते तुम्ही बोलायचे. अदरवाईज काय करायचंय? तुम्हाला रेकीला कॉल करायचंय. रेकीला कॉल करून झाल्यानंतर तुमचे सगळे चक्र बॅलन्सिंग मेडिटेशन मी तुम्हाला सगळ्यांना दिलेले आहे ग्रुपवर. नसेल तर तुम्ही YouTubeवर जाऊन माझा व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये सर्च केला तर चक्र बॅलन्सिंग सगळे बरेच व्हिडिओ आहेत YouTubeवर तुम्ही बघू शकता. ठीक आहे? मग ते चक्र बॅलन्सिंग केल्यामुळे काय होतं, तर आपले चक्र बॅलन्स व्हायला, ॲक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते आणि मग हळू आपल्या जीवनामध्ये आपल्याला चांगले रिझल्ट मिळायला सुरुवात होते. तुम्हाला काय वाटतं? तुमचे एकट्याचेच पैसे ब्लॉक झालेत, अडकलेत का? आज जर मी हा प्रश्न विचारला,
तर सगळ्यांचे हात असे उभे राहतील की हो मॅडम, माझी पण एवढी अमाऊंट ही झालेली आहे, स्टक झालेली आहे. कोण म्हणेल मॅडम माझे 5 लाख, माझे 10 लाख, कोण 1 CR पण म्हणेल. माझ्या बॅचमध्ये अशा पण लेडी आहेत की त्यांचे 1 CR पर्यंत कॅश स्टक झालेले आहे, इन्व्हेस्टमेंट स्टक झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं, आपली अमाऊंट अशीच अडकली जाते का? नाही. कुठेतरी गेल्या जन्मामध्ये आपण पण कोणाला तरी लुबाडलेलं असतं किंवा कोणाचे तरी देणं बाकी राहिलेलं असतं आणि ते बॅलन्स होऊन जातं या जन्मामध्ये आणि मग ती कॅश अशा पद्धतीने तुमच्याकडून घेतली जाते आणि तुम्हाला पुन्हा रिटर्न मिळत नाही. मग आता काय करायचं मॅडम, आमचे कष्टाचे पैसे आहेत या जन्मातले, त्याचं काय? सो त्याच्यासाठी मी जी होपोनोपोनो प्रेयर दिली होती, ती प्रेयर बोलायला सुरुवात करा. जसं मी तुम्हाला डे 1 पासून सांगितलेली आहे, ती प्रेयर खूप स्ट्रॉंग आहे, खूप पॉवरफुल आहे. जेवढं तुम्ही माफी मागाल, माफ कराल, तेवढं तुम्हाला मॅक्सिमम रिझल्ट मिळायला सुरुवात होतील. ठीक आहे? सो किती वेळ करायचं आहे, तुमच्यावर डिपेंड आहे. बरं, कुठलाही एखादा मंत्र घ्या, त्याचं चॅन्टिंग करा, मनातल्या मनात बोला. आता सुरुवात कशी करायची? पहिलं 2 ते 3 मिनिटं स्वतःला रिलॅक्स करायचंय. संपूर्ण रिलॅक्स करायचं. डोक्यात काही विचार ठेवायचे नाही. कारण जेव्हा तुम्ही सुरुवातीला मेडिटेशन करायला बसता, तेव्हा मॅक्सिमम तुमच्या डोक्यामध्ये वाईट विचार येतात. नको नको ते सुद्धा आठवतं तुम्हाला. येऊ देत. किती दिवस येतील? 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना, 2 महिने, नंतर ते सगळं निघून जाईल. ठीक आहे? आता पुढे काय करायचंय मग? एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळू-हळू सोडायचा आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 2 ते 3 सेकंड त्याला होल्ड करायचंय. होल्ड केल्यामुळे काय होतं, तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या शरीराकडे राहतं. आणि त्यानंतर मग जे तुमचं मंत्र आहे किंवा जे काही तुम्हाला माळ जपायची आहे, ते तुम्ही करू शकता. कुठलीही माळ कमीत कमी 3 वेळा तरी जपायची, 1 वेळा नाही. कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 11 वेळा. ठीक आहे? बरं, आणखीन कशा पद्धतीने आपल्याला कळेल, की मी किती वेळ मेडिटेशन करू? एक अगरबत्ती लावायची समोर. ती अगरबत्ती पूर्ण विझेपर्यंत, संपेपर्यंत तुम्हाला मेडिटेशन करायचं. सगळ्यात साधा मार्ग. त्यामुळे मग किती वेळ वाट पाहण्याची गरज नाही. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? जागा मात्र फिक्स पाहिजे. आजूबाजूला गडबड नकोय. कारण आपलं आणि परमेश्वराचं कम्युनिकेशन केव्हा व्हायला पाहिजे? शांतपणे. त्यावेळेला शांतता असायला पाहिजे. शांततेतच परमेश्वराचं दर्शन किंवा आपल्या अवतीभोवतीच्या हालचाली आपल्याला कळतात. ठीक आहे? आता हे झालं मेडिटेशनचं. सो क्लिअर आहे? मेडिटेशन बद्दल काही प्रश्न आहे का? विचारा मला आता. येस. कोणाला म्यूट करू? सगळ्यांनाच म्यूट करते. काही प्रश्न असेल तर विचारा. थोडंसं लवकर. येस, मॅम, केलेलं आहे. हां, बोला. दुपारच्या वेळात केलं तरी चालेल का? म्हणजे तेव्हा शांतता असते की कोणी नसतं दुपारच्या घरी. वेळात पण 12च्या नंतर नको. कारण काय माहितीये, जसं आपण वामकुक्षी घेतो, तसं देव सुद्धा वामकुक्षी घेतात. सो अच्छा. 12च्या नंतर नको. तुम्ही 4च्या नंतर करू शकता किंवा 3च्या 4 ते नंतर करू 5च्या शकता. मध्ये, हां, 4 ते 3च्या 5च्या नंतर करू मध्ये. शकता. हां. ओके, थँक्यू. नाहीतर देव झोपलेत आणि तुम्ही मेडिटेशन करता, काहीच फायदा नाही. ओके? येस. नेक्स्ट कोण आहे बरं? मेडिटेशनवर कोणाचा प्रश्न आहे का? येस, सुषमा विचारा. हां, सुषमा कोण आहेत विचारा. अनम्यूट केलंय तुम्हाला. हां, वैदेही मॅडम विचारा. वैदेही पिल्लई. एनी क्वेश्चन्स, डाऊट? हँड रेज केलेले आहे तुम्ही. ओके, सगळ्यांची क्वेश्चन क्लिअर असतील तर आपण पुढे जाऊया. ठीक आहे? आता 24 बॉडी पार्ट्स आपल्याला हिलिंग करायचे. तर ते कसे बघा, मी थोडक्यात सांगते तुम्हाला आणि त्यानंतर एक व्हिडिओ सेंड करते. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला ते सगळं कळेल. आता फक्त एक आयडिया देते, की रेकीचं हिलिंग करायचं म्हणजे नक्की काय करायचं?
चला आता आपण इकडे बघूया. रेकीचं हिलिंग करायचं म्हणजे नक्की काय करायचं. तर आपले 24 बॉडी पार्ट्स आहेत, त्यांचं हिलिंग आपल्याला करायचं. जसं की हे आपल्या शरीराचे टोटल 24 बॉडी पार्ट्स आहेत. कुठे ना कुठेतरी याच आपल्या शरीराच्या भागावर आपल्याला दुखापत होते, काहीतरी आजार होतो आणि आपल्याला एखादा त्रास होतो. ठीक आहे. मग आता काय करायचंय, या बॉडी पार्ट्सला आपल्याला हिलिंग कसं करायचं त्याबद्दल जाणून घेऊया. कुठलंही हिलिंग करायला सुरुवात केलात तुम्ही, आता शुद्ध शब्दात हिलिंग म्हणजेच काय, तर बरं होणं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, आपल्याला निसर्गताच आपल्याकडे हिलिंग पॉवर आहे. येस ऑर नो, आहे की नाही? आपले हात खरचटलं जेवण करताना, लेडीजला स्पेशल, तर आपण काय त्याच्यावर लावत बसतो का मलम बिलम? ते रोजचंच असतं आपल्यासाठी. जाऊ दे, होईल बरं 2 दिवसात. असं आपण कुठल्या विश्वासाने बोलतो बरं 2 दिवसामध्ये बरं होईल? येस, कोण सांगेल? हा, अनघा मॅडम बोला. कुठल्या विश्वासाने सांगतो बरं आपण 2 दिवसामध्ये बरं होईल? मला म्हणत आहे अनुभवावरून. हा, अनुभवावरून. पण त्याच्याही आधी अनुभव कसा येतो, की तुम्हाला ह्या गोष्टीची सवय झालेली असते. हा. पण ही सवय कशामुळे झालेली असते? कारण निसर्गताच आपल्याला स्वतःला, मनुष्याला एक हिलिंग पॉवर दिलेली आहे आणि म्हणूनच कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही जखम आपली बरी होते. पण काय करतो, आपल्याला या हिलिंग पॉवर बद्दल अनुभवच आपण कधी घेतलेला नसतो. ते माहिती असतं, अज्ञानीपणे माहिती असतं. पण याच हिलिंग पॉवरने आपण जगातल्या अनेक गोष्टी ज्या आपल्याला हव्या आहेत त्या मिळवू शकतो. याच्यावर आपला विश्वास नसतो. बरोबर ना? मला मॅनिफेस्ट करायचंय, मला ही गोष्ट पाहिजे, मला येणाऱ्या 2 वर्षामध्ये माझं स्वतःचं घर, गाडी घ्यायचंय. गोल्स आहेत माझ्याकडे. मॅनिफेस्ट काय करायचे ते पण माहिती आहे. पण कसं करायचं हेच माहित नाही आम्हाला. मग कुठेतरी आत्मविश्वास कमी पडतो, कुठेतरी इन्फॉर्मेशन कमी पडते आणि त्यामुळे आपल्या जीवनात ज्या गोष्टी हव्यात त्याच नेमक्या आपल्याला मिळत नाही. आता मी तुम्हाला बोलली, की येस, रोज पॉझिटिव्ह विचार करा. तुम्ही माझं सेशन होईपर्यंत पॉझिटिव्ह विचार कराल, पण अनुभवाने रोजचंच तुमचं जीवन परत तेच तेच असणार आहे उद्यापासून. येस ऑर नो? बरोबर ना? मग त्याच्यासाठी काय करावी लागते? प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. मग एकदा का ते आपल्या अंगी वळणी पडलं, की बरोबर आपल्याला जे हवंय ते ऍज इट इज मिळायला लागतं. कारण युनिव्हर्समध्ये प्रत्येक गोष्ट अचूर खूप खूप मोठ्या प्रमाणात आहे. अबंडन्स मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येकासाठी जो मागेल त्याला ते मिळेल. पण आपण कुठे कमी पडतो? आपण मागतच नाही. आणि नक्की काय मागावं, कसं मागावं हेच आपल्याला कळत नाही. कळतं का? मग का बरं तुमच्याच एरियामधली, तुमच्याच विभागातली आता आता आलेली माणसं उंच अगदी टॉपला गेलेली आहेत आणि आपण कायम मुंबईमध्येच राहतोय, तरी सुद्धा आम्ही त्याच जागेवर आहोत. आम्ही त्याच, आमचा तोच एक रूम आहे 1 BHK. का नाही बरं बरं झालं आमचं 2 BHK, 3 BHK, एखादा बंगला, एखादी गाडी का बरं आमच्या जागा दारासमोर आली नाही? का बरं मला चांगला एखादा जॉब मिळत नाही, मला एखादी चांगली मुलगी मिळत नाहीये? मी पॉझिटिव्ह विचार करतोय, सगळं करतोय, मग कुठे चुकतोय? तर वरवर विचार करता, पण कुठेतरी मनात 19-20 आहे, अविश्वास आहे. आणि युनिव्हर्सला आपले व्हायब्रेशन कळतात. ज्या लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा माहित नसतं, ज्या लोकांना पॉवर ऑफ सबकॉन्शियस सुद्धा माहित नसतं, पण त्या लोकांना कोणीतरी सांगितलेलं असतं, तू जसा विचार करशील तसा तू बनशील. ही गोष्ट फक्त त्याला माहित असते. ती लोक बरोबर त्यांच्या आयुष्यात जे हवंय ते मिळवतात. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? पुन्हा आपण विषयावर भरकटूया नको. आपण 24 बॉडी पार्ट्सवर येऊया. सो हिलिंग कसं करायचं? हिलिंग करताना रेकीला कॉल करायचंय.
सेम मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे. एकदाच प्रार्थना करायची आहे तुम्हाला. त्यानंतर जो बॉडी पार्ट तुमचा दुखतोय किंवा काही प्रॉब्लेम झालेला आहे किंवा त्या बॉडी पार्टचं तुमचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ती जखम लवकर भरून येण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्याला हील करायचंय. हील कसं करायचंय बघा. सपोज तुमच्या डोळ्यांचा नंबर वाढलाय किंवा डोळ्यांचं ऑपरेशन झालंय मोतीबिंबाचं किंवा काही तुम्हाला आजार आहे डोळ्यांचं, तर रेकीला कॉल करायचा. आपल्या दोन्ही हातांमध्ये रेकी घ्यायचे, व्हायब्रेशन क्रिएट करायचे आणि त्यानंतर ते हात आपल्या डोळ्यांवर ठेवायचे अशा प्रकारे, वरच्या वर थोडे, आणि अफर्मेशन द्यायचे. माझे दोन्ही डोळे स्वस्थ निरोगी आहेत आणि माझ्या दोन्ही डोळ्यांनी मी हे जग सुंदर पद्धतीने पाहू शकते. क्लिअर आहे? मी तुम्हाला आता 4-5 सांगते, बाकीचे व्हिडिओ सेंड करते. दोन्ही हात आपल्या ब्रेनवर ठेवायचे, आपल्या डोक्यावर, मेंदूवर, आणि अफर्मेशन द्यायचं. माझा ब्रेन खूप ऍक्टिव्हेट आहे. माझ्या डोक्यामध्ये नेहमी चांगले विचार येतात आणि ते चांगले विचार माझ्या जीवनात खरे सुद्धा होतात. ठीक आहे. नंबर 3, आपल्या कानांसाठी. कानाने चांगलं ऐकायला यायला पाहिजे ना. नाहीतर बरीच लोक आहेत निगेटिव्हिटी घेऊन येणार आपल्याकडे. मग आपल्या कानांना काही त्रास झाला असेल, काय इजा झाली असेल, कानाचा काही त्रास असेल किंवा काही इश्यू असेल, तर आपण कानांना हिलिंग कसं करायचं. एकदाच रेकीला कॉल करायचे आणि त्यानंतर जे काही बॉडी पार्ट्स तुमचे दुखतायत, तर त्यांना तुम्हाला हील करायचं. टोटल 24 बॉडी पार्ट्स आहेत. 24 बॉडी पार्ट्सला हील करायला 1 दिवस, सॉरी 72 मिनिटं लागतात. 1 तास, 1 तासाहून जास्त. कारण एक बॉडी पार्ट्सला हील करायला 3 मिनिटं लागतात. मग एवढा वेळ आपल्याकडे आहे का? नाही. मग जेवढे बॉडी पार्ट्स तुमचे दुखतायत किंवा काही त्रास आहे, त्या बॉडी पार्ट्सला तुम्ही ऍट अ टाइम हिलिंग करू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, एक बॉडी पार्ट्सला हील करायला कमीत कमी 2 ते 3 मिनिटं. ओके. मग आता कानाला. माझे दोन्ही कान प्रॉपर योग्य पद्धतीने, माझ्या दोन्ही कानातले अवयव योग्य पद्धतीने काम करीत आहेत. मी माझ्या कानांनी नेहमीच खूप चांगले विचार ऐकते. ठीक आहे. मी चांगल्या विचारांचा मालक आहे, असं सुद्धा तुम्ही बोलू शकता. आता तुमचं थर्ड आय, एक हात इथे, एक हात इथे, ज्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकतात. आपलं थर्ड आय ऍक्टिव्हेट करायचं. नंबर 4 बघा, ही ही वाली इमेज मी थोडस हे करते. नंबर 4 वाली इमेज. माझं थर्ड आय म्हणजेच आपलं हे कोणतं आज्ञाचक्र, माझं थर्ड आय ऍक्टिव्हेट असून सगळ्या शक्ती जागृत आहेत. माझे डिसिजन नेहमी योग्यच असतात आणि माझी मेमरी दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत चाललेली आहे, असं तुम्हाला अफर्मेशन द्यायचं. नंबर 5 बघा. नंबर 5 मागे दोन्ही हात मागच्या साईडला ठेवायचे. आपलं हे क्राऊन चक्र, बरं, क्राऊन चक्रामध्ये सगळ्या एनर्जी युनिव्हर्स मधून आपल्या या क्राऊन चक्रापर्यंत पोहोचतात. माझं क्राऊन चक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट आहे आणि माझी आध्यात्मिक शक्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला या आपल्या क्राऊन चक्रातून प्रवाहित होत असते. सो अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या बॉडी पार्ट्सवर हिलिंग करायचं आहे. याचा व्हिडिओ मी ग्रुपवर सेंड करेन. सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? क्लिअर असेल तर हँड रेज करा. ओके. आणि पुन्हा एकदा सांगते, आपल्यासाठी रेकी लेवल 1 ही पुरेशी नाही. सो सगळ्यांनी रेकी लेवल 2 करणं फार फार गरजेचं आहे. कारण रेकी लेवल 2 मध्ये आपल्या एनर्जी शिफ्ट होतात 10% वरून 50% पर्यंत आणि ती एनर्जी जबरदस्त पद्धतीने काम करते. जोपर्यंत आपल्या मागे एखादी व्यक्ती लागत नाही ना, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. याच्यावर कोणाकोणाचा विश्वास आहे बरं? बरोबर ना? मागे लागल्याशिवाय कोण काम करतं का? नाही. तुमच्या समोर 4-5 कॉम्पिटिटर उभे केले ना, की तुम्ही बरोबर कामाला सुरुवात करता. पण जोपर्यंत आपल्या समोर कोण कॉम्पिटिटर नाही, तोपर्यंत आपलं काम संथ गतीने चाललेलं असतं. येस ऑर नो? हा सुरेखा हिरवे मॅडम, मला नंतर मेसेज करा. तुमचा मेसेज वाचला मी, नंतर मला मेसेज करा. ठीक आहे. आता लक्षात ठेवा,
हे जेव्हा तुम्ही सगळ्या बॉडी पार्ट्सला हिलिंग करता किंवा रेकीची कुठलीही साधना करता, साधना झाल्यानंतर काय करणं महत्वाचं आहे बघूया. माझे सेशन कोणी चांगल्या पद्धतीने ऐकले? कोण सांगेल बरं याचा आन्सर? हँड रेज कर. हा, साधना साधना मॅडम सांगा बरं. अनम्यूट करा. स्पीकरवर क्लिक करा. नाही होतं का अनम्यूट? हा, कोणीतरी कोणाला लक्षात असेल तर सांगा बरं. काय करणं गरजेचं आहे? चॅट बॉक्स मध्ये मेसेज. कॉर्ड कटिंग, येस, व्हेरी गुड. कोणी आन्सर दिले? राजश्री घाडगे, व्हेरी गुड. सो कुठलीही साधना करून झाल्यानंतर कॉर्ड कटिंग करणं खूप खूप आवश्यक आहे. बरं, मी सकाळी काहीतरी हिलिंग केलं आणि रात्रीपर्यंत मी विसरून गेली कॉर्ड कटिंग करायला, नो प्रॉब्लेम. रात्री झोपायच्या आधी कॉर्ड कटिंग करा. जोपर्यंत तुम्ही कॉर्ड कटिंग करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्येच अडकलेले असता. ठीक आहे? सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळं? आता पुढे बघूया. आपण जे काही अन्न पाणी ग्रहण करतो त्याला रेकीद्वारे चार्ज करायचे. का बरं चार्ज करायचे? कोण सांगेल मला? येस, अनघा मॅडम बोला बरं. का चार्ज करावं लागेल आपल्याला? अनम्यूट कर. हॅलो मॅम. हा, आपल्या म्हणजे हेल्थसाठी वगैरे. आपल्या हेल्थसाठी. पण का बरं? आपण तर ते अन्न चांगलंच बनवतो, मग का बरं चार्ज करायचं? त्याने आपल्याला अजून एनर्जी मिळते चार्ज केल्यावर. येस, ते आपल्याला अजून ते एनर्जी. वॉटर ते वॉटर शुद्ध होतं आणि त्यामुळे आपल्याला अजून एनर्जी मिळते. ओके, ते जे काही चार्ज करून घेतलेलं पाणी असतं तर ते का चार्ज करायचं आपण? कळत न कळत जो कोणतरी भाजीवाला आहे, सप्लायर आहे, तर त्यांची ती निगेटिव्हिटी त्या भाज्यांवर, त्या फळांवर आलेली असते आणि त्याद्वारे जेव्हा ते आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा त्या अन्नाद्वारे आपल्या पोटामध्ये किंवा पाण्याद्वारे आपल्या पोटामध्ये जाते आणि मग काही ना काहीतरी आजार किंवा काही ना काहीतरी सतत आपल्या घरामध्ये तक्रारी, कटकटी चालू असतात. मग काय करायचं अशा वेळेला? जे काही आपण स्टोअर करून ठेवतो पाणी माठामध्ये किंवा ॲक्वागार्डमध्ये, तर त्याला हिलिंग करायचं. कसं हिलिंग करायचं बघा. आता लक्षात घ्या व्यवस्थित. सगळ्यांनी आता इकडे लक्ष. सपोज आता हे माठ आहे, हे माठ आहे समजा तुमचं. ओके, मग त्या माठावर एक मनातल्या मनात रेकीला कॉल करायचं 1 मिनिटामध्ये आणि आपले दोन्ही हात अशा पद्धतीने त्या माठावर ठेवायचे आणि काय म्हणायचे? हे पाणी ग्रहण करीत असलेल्या प्रत्येकाला आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. ठीक आहे? त्याच प्रकारे आपण ज्या भाज्या ठेवतो त्या भाज्या समोर ठेवायच्या. ज्या आपण भाज्या करायला घेणार आहोत त्या सगळ्या कच्च्या रॉ फॉर्म मध्ये त्या आपल्या समोर ठेवायच्या आणि त्याला अफर्मेशन द्यायचं रेकीला कॉल करून की या भाज्या ग्रहण केल्यामुळे माझ्या घरातील प्रत्येक किंवा हे अन्न ग्रहण केल्यामुळे माझ्या घरातील प्रत्येकाला आनंदाचा, आरोग्याचा अनुभव आलेला आहे आणि खूप चवीने त्यांनी हे अन्नाचं ग्रहण केलेलं आहे. मे बी जी कॉम्प्लिमेंट तुम्हाला एवढ्या वर्षात कधी मिळालेली नसेल तुमच्या हजबंडकडून, तुमच्या मुलाकडून, ती कॉम्प्लिमेंट तुम्हाला अन्नाला चार्ज केल्यामुळे मिळेल की आज मम्मी जेवण खूप छान झाले. अशाच प्रकारे जर एखादी भाजी आपला महिला वर्ग आपण खूप धावपळीत गडबडीत असतो. कधीतरी चुकून आपली भाजी करपते किंवा मीठ जास्त पडतं, काहीतरी गडबड होते. मग अशा वेळेला जर थोडीशी करपली असेल किंवा थोडंसं मीठ जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला अफर्मेशन दिलात की आज माझ्या घरातल्यांनी अगदी आनंदाने या भोजनाचा किंवा या जेवणाचा स्वीकार केलेला आहे आणि त्यांना ते जेवण फार चविष्ट लागलेलं आहे. तरी सुद्धा ती लोक काही बोलणार नाही
तुम्हाला सांगायची गरज पडेल की आज तुम्हाला तुम्ही हे जेवण जेवलात त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ नाही जाणवलं का जास्त? हे सुद्धा अनुभव तुम्ही घ्याल, पण कधी? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल सगळे सेशन कराल तेव्हा. क्लिअर आहे? सो अगेन रेकी हा कसला विषय आहे? प्रॅक्टिकलचा, प्रॅक्टिसचा. आता प्रश्न राहिला, तुमच्या घरी तुमची मुलं आहेत. मग तुमच्या तुमची मुलं शाळा कॉलेजला जातात, तेव्हा शाळा कॉलेजला जाताना त्यांच्या पेनला चार्ज करणं फार गरजेचं आहे. मग त्यांचे पेन घ्यायचे समोर, एका छानपैकी कपड्यावर ठेवायचे आणि त्याला अफर्मेशन द्यायचं की या पेनाने एक्झाम दिल्याने माझ्या मुलाचा पेपर खूप छान गेलाय, त्याने सगळं अभ्यास केलेला आहे, तो वेळेवर सगळं आठवलेला आहे. ऑब्व्हियसली आपल्या मुलाने अभ्यास केलेला असायला पाहिजे, पण कधीतरी असं होतं की आपली मुलं अभ्यास छान करतात, पण कुठेतरी एक्झामचा एक फोबिया असतो, टेन्शन असतं, भीती असते आणि विसरण्याचे चान्सेस असतात. मग अशा वेळेला मुलांचा छान अभ्यास लक्षात राहतो. हे तर झालं फक्त 10% मी तुम्हाला सांगितलं, फक्त 10%. 90% कशामध्ये आहे? लेव्हल 2 आणि लेव्हल 3 मध्ये. मग विचार करा, 10% एवढं सगळं मिळतंय, मग त्या 90% मध्ये किती असेल? बरोबर ना? सो 100% घेण्याचा प्रयत्न करा, 10% समाधान मानू नका. मला एवढंच थोडक्यात म्हणायचंय. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? क्लिअर असेल तर हँड रेज करायचंय. थोडंसं ऍक्टिव्ह राहा, मग मला पण जरा बरं वाटतं. येस, चलो व्हिडिओ ऑन करायचे. पैसा कोणाला आवडतो? सगळ्यांना आवडतो ना? चला मग व्हिडिओ ऑन करा. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांना अजिबात पैसे मिळणार नाहीत. जस्ट जोकिंग हा, नाहीतर सिरियस वाटेल तुम्हाला. तुम्ही म्हणाल मॅडम व्हिडिओ ऑन करण्यासाठी काय काय बोलते. ठीक आहे, ओके, चला आता आपण बघूया. पैसे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये मेजर रोल प्ले करतात, कारण पैशाचं ढोंग किंवा सोंग करता येत नाही, बरोबर ना? सो हा पैसा मॅक्झिमम आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी, आता माझ्या बॅचमध्ये बऱ्याच लेडी आहेत, त्यांचं प्रोफेशन आहेत, कोण डॉक्टर्स आहेत, कोण एका वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत, कोण प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत, कोण प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत, कोण डान्सर आहे, कोण योगा टीचर आहेत, बरेच वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत. तर त्यातल्या एका लेडीचं मी अनुभव सांगते तुम्हाला थोडक्यात. तिचं नाव ठाण्याला राहतात ते, आता त्यांचं नाव मला आठवत नाहीये, पण त्या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत. क्लास जॉईन करण्याच्या आधी त्यांच्याकडे हार्डली महिन्यातून 2-3च ऑर्डर असायच्या मेकअपच्या. पण जसा जसा बघा, मी काहीच केलं नाही, सगळं ते केलं तर त्यांनीच केलं. क्लास केल्यानंतर फक्त त्यांना एक लॉजिक सांगितलं मी काय करायचं. क्लास केल्यानंतर, रेकी लेवल 2 केल्यानंतर व्हिज्युअलायझेशन, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, लॉ ऑफ अट्रॅक्शन, या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर त्यांनी एवढे क्लायंट्स अट्रॅक्ट केले की म्हणतात, मॅडम आता माझ्याकडे वेळ नाहीये, मी सगळे सेशन रेकॉर्डिंग बघते रात्री 1 वाजता. म्हणजे विचार करा. पण येस, त्या म्हणतात मॅडम रेकॉर्डिंग मात्र मी आवर्जून बघते झोपण्याच्या आधी, कारण रेकॉर्डिंग बघितल्यामुळे सुद्धा मला बरंच माझ्या आयुष्यामध्ये फरक पडलेला आहे. मला त्या आवाजाची सवय झाली, मी मोटिवेट होते. बाकी मी व्हिडिओ काहीच बघत नाही, फक्त तुमचा एक व्हिडिओ बघते माझ्या कामाला जाण्याच्या आधी. आज म्हणे मी माझ्या त्या पार्लरमध्ये जवळ-जवळ 6 लेडीज ठेवलेल्या, ज्या पार्लरमध्ये पूर्वी एकही लेडीज नव्हती. अक्षरशः सगळं काम मीच करत होते, वन मॅन. हे का होतं? मी काही करत नाही. आपण एखाद्याला जे सांगतो ते तुम्ही इम्प्लिमेंट केलं की बरोबर त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अट्रॅक्ट करता. वेळ लागत नाही. ठीक आहे ना? सो हे सगळं तुम्हालाच करायचंय. मी फक्त सांगायचं काम करणार, मी गाईडन्स करणार. आता इथे किती कोणाला वेळ लागतोय हे कशावर डिपेंड आहे? तुमचा कर्म, तुम्ही घेत असलेले प्रयत्न आणि मी जे रिच्युअल सांगते ते तुम्ही प्रामाणिकपणे करताय का त्याच्यावर. मी सांगणारी कोणच नाही की तुम्हाला 1 महिन्यात रिझल्ट मिळेल, तुम्हाला 15 दिवसात रिझल्ट मिळेल. आय डोंट नो तुम्हाला रिझल्ट कधी मिळेल. बट येस, डेफिनेटली तुम्ही त्या प्रवाहात आहात, तर 90% नाही, पण 70% तरी तुम्ही त्या प्रवाहाच्या बरोबर असताना तुम्हाला रिझल्ट मिळतील.
ही गॅरंटी माझी. क्लिअर आहे इथपर्यंत? सो येस. सो पुन्हा एकदा ज्या ज्या लोकांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. आता सगळ्यांनी आपापल्या नोटा जवळ आणा बरं. मोस्ट ऑफ 100च्या 200च्या नोटा ठेवा की ज्या तुम्हाला पुढील 4 ते 5 महिने वापरायच्या नाही. 3 ते 4 नोटा पाहिजे हा, लक्षात ठेवा. 3 ते 4. 100च्या घ्या, मग 50च्या घ्या, चालेल. फक्त जवळ घेऊन ठेवा. एक मनी मेडिटेशन म्हणून आहे, युट्यूबवरच आहे. सो ते सुद्धा तुम्ही माझं पाहून तुम्ही ते घरी सुद्धा करू शकता. ओके, आणलं. आता त्यापूर्वी थोडस इकडे सांगते तुम्हाला, त्याच्याकडे लक्ष द्या. बघा इथे आपल्याला आता पैशाला हील कसं करायचं ते शिकायचंय. त्याचबरोबर पर्स आणि ऑलेट कोणत्या कलरचा घ्यायचा त्याबद्दल मी थोडक्यात सांगते तुम्हाला. आता इकडे लक्ष द्या. तुम्ही जी काही पर्स वापरता, पहिले लेडीजला सांगत्या, तुम्ही जी काही पर्स वापरता त्या पर्सचा कलर येलो, रेड किंवा ग्रीन या लाईट कलर मध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर पर्समध्ये केवळ पैसेच पाहिजे. पण आपल्या लेडीजच्या पर्समध्ये, म्हणजे आतल्या पर्समध्ये, ज्या पर्समध्ये आपण कॅश ठेवतो त्या पर्सचं बोलते मी. पण आपल्या लेडीजच्या पर्समध्ये मॅक्झिमम काय असतात? बिलं असतात. बरोबर ना? सो ती सगळी बिलं, आपल्या हसबंडचा फोटो, देवाचा फोटो आजच्या आज पर्समधून काढायचा आहे. तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे या माणसांना घेऊन जाता आणि ती वाईट एनर्जी कुठेतरी ती लोक सुद्धा अट्रॅक्ट करतात. ठीक आहे. सो आपल्या पर्समध्ये देवाचा फोटो, तुमच्या हसबंडचा किंवा वाईफचा फोटो असेल तर आजच्या आज काढायचा आहे. पर्समध्ये फक्त आणि फक्त पैसे ठेवायचे आहेत. बरं, पैसे पण कसे ठेवायचे आहेत? काही असे घडी घातलेले चुरगळलेले पैसे ठेवायचे नाहीत. सरळ करून ठेवायचे, स्ट्रेट, सिक्वेन्स वाईज. 10ची नोट आधी, मग 20ची, मग 50ची, अशा प्रकारे. त्याचबरोबर जे कॉइन्स आहेत, चिल्लर आहे, ती दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये ठेवायची आहेत. एकाच ह्याच्यामध्ये नोटा आणि कॉइन्स ठेवायचे नाही. क्लिअर आहे? एक लवंग तुमच्या पर्समध्ये ठेवून द्यायचं. लवंग आणि दालचिनी. ठीक आहे. आता पुढे जेंट्स आहेत. जेंट्सला मोस्ट ऑफ ऑप्शन नसतात ऑलेटमध्ये. ब्लॅक, ग्रे आणि ब्राऊन. मग मॅक्झिमम त्यांनी ब्लॅक कलर अवॉइड करायचे. ब्राऊन घ्या किंवा रेड घ्या. ठीक आहे. व्हाईट असेल तर व्हाईट घ्या. सगळ्यांनी जेंट्सने व्हाईट कलरचा एक हँकरशिप आपल्या बरोबर कॅरी करायचंच आहे. ज्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये नेम फेम हवंय, पैसा, नेम फेम या गोष्टी हव्या आहेत, त्यांनी काय करायचंय? येस, कोणी सांगेल मला काय करायचंय? अपडेट राहायचंय, खूप छान राहायचंय, गबाळ्यासारखं राहायचं नाही. ज्या वेळेला तुम्ही अपडेट राहायला सुरुवात करता, रोज, आता बघा क्लास आहे माझा तरी सगळ्या लेडीज किती छान राहिल्यात. मी फर्स्ट डेला सांगितलेलं गाऊनवर जास्त कोणी बसायचं नाही आपल्या. असं समजा की माझं ऑफलाईन मध्ये सेशन चालू आहे. बऱ्याच लेडीजने ते फॉलो केलेलं आहे. कारण जेव्हा आपण काहीतरी घ्यायला जातो ना, मग परमेश्वर पण बघतो ही व्यक्ती त्या तयारीत आहे का घेण्याच्या, त्या मेंटॅलिटीमध्ये आहे का. ठीक आहे. चलो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, रागावर थोडासा कंट्रोल करा. येस, ऑब्विसली कधीतरी आपल्याला आपला रागाचा पारा वाढतो, काहीतरी आपल्या डोक्यामध्ये चाललेलं असतं, त्यामुळे होतं. पण थोडासा कंट्रोल करायचा. मी पण कंट्रोल करते, अजून कंट्रोलच करते. कारण माझा पण थोडासा पारा आहे. तो मी सुद्धा अजूनही कंट्रोल करते. 100%पैकी 50%वर आली. प्रयत्न करते 70-80%वर जाण्याचा, पण प्रयत्नच करते. कारण काही काही गोष्टी असतात ना, की आपल्या त्या मूळ स्वभावामध्ये असतात, त्या आपल्याला पटकन होत नाही. सो मी प्रयत्न नक्की करते. जर काही चूक झाली तर समोरून एखाद्याची माफी मागायला सुद्धा मला कमीपणा वाटत नाही.
की येस सॉरी बाबा, त्याच्यासाठी सॉरी की मी चुकून तुम्हाला हे बोलून गेली किंवा चुकून हे माझ्या हातून झालं. ज्या वेळेला आपण सरेंडर होतो, सॉरी बोलतो किंवा एखाद्याला माफ करतो, त्यावेळेला आपण अर्धी लढाई जिंकलेली असते, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काही कमीपणा मानायचं नाही. क्लिअर आहे? चला आता पैसे आले हातात, आता सगळ्यांनी माझ्याकडे आणून द्या. ओके चला, आता काय करायचंय तुम्हाला, आता मी सांगते फक्त, पण तुम्ही घरी जेव्हा आरामात असता तेव्हा हे सगळं करायचंय. खाली एक छान रेड कलरचं किंवा ग्रीन कलरचा कपडा अंतरायचंय. वेल्वेटचा घ्या किंवा तुमच्याकडे नसेल तर कुठलाही एखादा चांगला, की जो कपडा तुम्ही यूज केलेला नाही आधी. नवीन कोरा कुरकुरीत कपडा घ्यायचाय. त्याच्यावर ह्या नोटा ठेवायच्यात. छान अगरबत्ती लावायची. 5 मिनिटं मेडिटेशन करायचंय. मेडिटेशन करून झाल्यानंतर या नोटांना आपल्याला हिलिंग करायचंय. पैसा सगळ्यांना आवडतो. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात पैसा यावा. पण त्यासाठी हा पैसा लक्ष्मी आहे, ती चंचल आहे. आपल्याला द्यावा पण लागतो. मग कोणाला द्यायचं? भिकाऱ्यांना द्यायचं का? नाही. आजकाल भिकारी आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत. बरोबर ना? त्यांचं ते एक प्रोफेशन झालेलं आहे. आरामात बसून दिवसाला 7-8 हजार रुपये मिळतात. मग कोणाला द्यायचे बरं? तर ज्या लोकांना गरज आहे, नीड आहे. अगदी ती लोकं तुमच्या आजूबाजूला सुद्धा असू शकतात. एखाद्या मुलाच्या शिक्षणासाठी मदत करा. सगळ्यात छान दान असेल तर अन्नदान. बाकी पैशाच्या स्वरूपामध्ये जर मदत करायची असेल तर एखाद्या चांगल्या चॅरिटीला करा, अन्नक्षेत्राला करा. एखाद्या व्यक्तीला तुमच्या समोरच एखादी व्यक्ती गरजू आहे तिला करा. त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती आहे, तुमची मेड असेल तिला करा. ठीक आहे? सो सगळ्यांची ब्लेसिंग घेण्याचा प्रयत्न करायचा. आता काय करायचं त्या पैशाला हिलिंग करताना? खाली ठेवायचे. किती नोटा घेतल्यात बरं प्रत्येकाने? 3-4 आहेत ना? हां, येस. अंजली मॅडमनी 4 घेतल्यात. व्हेरी गुड. ओके, आता काय करायचं त्याला हील करायचंय, की माझं पैशावर खूप प्रेम आहे आणि पैशाचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. हा पैसा सहज माझ्या जीवनात आकर्षित होत आहे. पैसा कमवण्याच्या विविध संधी सहज माझ्याकडे येत आहेत. मी ज्यांना पैसे देते, त्यांना हे माझ्याकडचे पैसे त्यांचं काम झाल्यानंतर 4 पटीने माझ्याकडे रिटर्न येतात. सो आय लव्ह मनी. मी गरजू लोकांना वेळोवेळी मदत करते आणि ते माझे पैसे सुद्धा पुन्हा माझ्याकडे अगदी आनंदाने 4 पटीने रिटर्न येतात. एवढं सगळं एखाद्या व्यक्तीचं तुम्ही कौतुक केलात, तर त्या व्यक्तीची मजाल आहे की दुसऱ्यांकडे राहील म्हणून? की तुमच्याकडेच येणार? येईल ना तुमच्याकडे? सो अशा प्रकारे आपल्याला पैशाचं कौतुक करायचंय. नाहीतर आपण रोज काय करतो? अरे, आज मला सेशन आवडला पण पैसेच नाहीत माझ्याकडे. अरे, मला ही साडी आवडली पण पैसेच नाहीत माझ्याकडे. असं म्हणून काय म्हणतो आपण? आलेला पैसा सुद्धा घालवतो, त्याला दूर करतो. काय म्हणायचं? की नाही मी प्रयत्न तर करेन. मग बघा तो पैसा कसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो. ती गोष्ट कशी तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. सो इथपर्यंत क्लिअर आहे? चला. ओके, आता एकच मिनिट. आजचा सेशन लेंदी झाला का जरा? रेकी लेवल 1 मध्ये आपण काय काय शिकलो? सो अटेंडमेंट दिली तुम्हाला. ज्यांचं बाकी आहे त्यांचं आज घेऊन टाकते. रेकीची हिस्ट्री पाहिली आपण, रेकीचे प्रिन्सिपल्स पाहिले, ऑरा म्हणजे काय, तो क्लीन कसा करायचा, 7 चक्रास पाहिले, वेगवेगळे एनर्जी बॉल आहेत ते पाहिले आपण. त्यानंतर 24 बॉडी पॉइंट्सना हिलिंग कसं करायचं ते थोडक्यात सांगितलं. त्याचा व्हिडिओ तुम्हाला सेंड करते. अफर्मेशन्स कसे वर्क करतात हे सांगितलं. हाऊ टू डू मेडिटेशन ते बघितलं. आता हे पास्ट लाईफ मेडिटेशन आहे ना, ते राहिलंय कारण त्याला ना पूर्ण एक सेशन लागतो. पाण्याला आणि अन्नाला चार्ज कसं करायचं हे पाहिलं. पण हे पास्ट लाईफ मेडिटेशन आहे ना, ते जी लोकं जॉइन झालेले आहेत ना, त्यांचं नक्की घेईन. ज्या लोकांनी एनरोल केलेलं आहे ना, त्यांचं नक्की घेईन मी, कारण खूप सुंदर मेडिटेशन आहे ते. फक्त त्याला एवढंच की एक सेशन आपला पूर्ण जातो. पण त्या मेडिटेशनमध्ये लेडीज मोस्ट ऑफ किंवा जेंट्स पण एवढे रडतात, एवढ्या सगळ्या भावना एकदाच उफाळून येतात, की त्यानंतर मागे वळून बघायची गरज होत नाही, उरत नाही. एवढं सुंदर ते मेडिटेशन आहे.
नक्की मी तुमचं घेईन आपला सेकंड लेवल चालू होण्याच्या आधी. ठीक आहे. सो आता आपण पाहूया पुढचं. आता डेली प्रॅक्टिस काय काय करायची रेकी लेवल 1 मध्ये आल्यानंतर? हा येस, काय काय प्रॅक्टिस कराल बरं? येस, डेली प्रॅक्टिस काय काय करणार? तुम्हीच सांगा, मी तुमच्याकडूनच बोलून घेते म्हणजे मला पण मजा येईल की बाबा सगळ्यांना कळतंय. सगळ्यांना मी अनम्यूट करते, एकेकाने बोला. हा येस, बोला बरं. पहिली सकाळी उठल्यानंतर काय करायचंय? मेडिटेशन. मेडिटेशन आणि ऑरा क्लीन. व्हेरी गुड. हा. सेकंड, स्वतःला हील करायचं. पहिले स्वतःला हील करायचं. ग्रॅटिट्यूड. परमेश्वराचे आभार मानायचे. थँक्यू मला एक नवीन दिवस दाखवल्याबद्दल. आपल्याला माहित आहे का उद्या मी असेन किंवा नसेन? नाही, बरोबर ना? सो थँक्यू परमेश्वरा, हे एक नवीन दिवस मला दाखवल्याबद्दल, नवीन ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी मला एक नवीन दिवस दाखवल्याबद्दल. नंतर स्वतःला प्रोटेक्शन द्यायचं. एका एनर्जी शील्ड मध्ये तुम्ही स्वतःला प्रोटेक्शन करायचं, बरोबर? त्यानंतर आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल ती रेकीने दूर करायची. 7 चक्रांचं रोज हिलिंग करायचे मेडिटेशनद्वारे. ठीक आहे. तुम्ही जे काही अन्न आणि पाणी ग्रहण करता त्याला चार्ज करायचंय, बरोबर? आणि सगळ्यात महत्वाचं बॉडी पार्ट्सला हिलिंग करायचे. आपल्या जी बॉडी पार्ट्स तुमचे दुखतायत, काही प्रॉब्लेम आहे, त्यांना हील करायचे. आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं काय सांगितलेलं बरं मी सगळ्यांना? बघूया कोणाच्या लक्षात आहे. कॉर्ड कटिंग करायचं. हा, कॉर्ड कटिंग तर आहे. स्वतःसाठी काय करायचं? रोज स्वतःला वेळ द्या, 10 मिनिटं एक्सरसाइज करा. येस. नाही जमलं तर मॉर्निंग वॉक घेऊन या, पण येस या. जेव्हा तुम्ही बाहेर जाता निसर्गाच्या सानिध्यात, जर तुमच्याकडे छान हिरवं गवत असेल, हिरवगार, तर नक्की त्याच्यावर अनवाणी पायाने चाला आणि मनातल्या मनात अफर्मेशन काय द्यायचं? या भूमीने माझ्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी होती, नकारात्मक ऊर्जा होती, त्या या भूमीमध्ये जाऊन पूर्णपणे नष्ट झालेली आहे. सगळ्यात बेस्ट निसर्गाच्या सानिध्यात. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. आय होप की आपला पहिला लेवल सेशन तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. क्लिअर असेल तर मला एक हँड रेज करून दाखवायचंय सगळ्यांनी. मला आता तुमची एनर्जी बघायची. बरं, बाकीचे खिडक्या बंद करून बसलेत त्यांच्यासाठी नाही. मॅम, एक प्रश्न होता. हा येस, विचारा ना. जे आपण पैसे ठेवू त्या लाल कपड्यावर, ते दान करायचे की हा दुसरे हा दान येस करायचे? येस, व्हेरी गुड. मॅडमला खरोखर पैसे मिळणार. त्यांनी बरोबर परफेक्ट प्रश्न विचारला, मी विसरली. येस. हा, आता ते पैसे जे हील करून ठेवलेत ना तुम्ही, तर काय काय करायचं तुम्हाला? एकच मिनिट मी ते दाखवते तुम्हाला. उठ ना भाऊ, 2 वाजले. ओके. हा, काय करायचंय बघा आता. त्यातली एक नोट आहे ना, ती ही दालचिनी आहे. ह्या दालचिनीमध्ये असे रोल करून, दिसते का? रोल करून तुमच्या पॉकेटमध्ये, वॉलेटमध्ये, पर्समध्ये ठेवा. जर हे नसेल तुमच्याकडे तर पावडर स्वरूपात असेल तर ते थोडंसं स्प्रिंकल करून त्याला एका एनव्हलप मध्ये ठेवून द्या वेगळं, म्हणजे ती नोट तुमची खर्च होणार नाही तुमच्याकडून. क्लिअर आहे? ही दालचिनी आहे. ओके, क्लिअर आहे का सगळ्यांचं? नेहमी इतरांना पैसे देताना काय म्हणायचं? ज्या व्यक्तीने माझे पैसे घेतलेले आहेत त्याच्या कामासाठी त्याचं काम होऊ देत आणि ते पैसे 4 पटीने मल्टिपल होऊन माझ्याकडे परत येऊ देत.
आता या ज्यांनी 4 नोटा ठेवलेल्या आहेत तर त्यांनी एक नोट अशा प्रकारे आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे, एक नोट आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि 2 नोटा मार्केटमध्ये फिरवायच्या आहेत. फिरवायच्या आहेत म्हणजे भाजीवाल्याला सांगायचं, भाजीवाल्यावरून असं फिरून यायचं का? नाही. तर त्याला त्या द्यायच्या आहेत आणि त्याच्या एक्सचेंज काहीतरी घ्यायचंय. भाजी घ्यायची आणि त्याला ते पैसे घ्यायचे. कारण का? लक्ष्मी आहे, त्या लक्ष्मीचं रोटेशन होणं गरजेचं आहे. 2च नोटा तुमच्याकडे ठेवायच्या. एक तुमच्या कॅश बॉक्समध्ये आणि एक तुमच्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये. क्लिअर आहे? अरे, माझं हे नेटमध्ये प्रॉब्लेम झाला का? ओके, थोडासा नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम होता. माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो. ओके. सो येस, क्लिअर झालं का सगळ्यांचं? एकच मिनिट. येस, क्लिअर झालं असेल. सो थँक्यू सो मच. माझे सगळे सेशन तुम्ही छान पद्धतीने ऐकलात. अगदी 7 दिवस तुम्ही सुद्धा स्वतःचे दिलात. त्यासाठी थँक्यू सो मच. एकच मिनिट. मी हा फक्त मॅम, एक सेशन प्रश्न स्टॉप होता. करते. एक मिनिट, सेशन फक्त स्टॉप करते. मग आपण तुमचे प्रश्न घेऊया. कारण रेकॉर्डिंग मग खूप जास्त होतं ना.